बघा ना, रांगोली एवढी सुंदर आणि हुबेहूब काढली आहे की एका क्षणाला बघताना असं वाटतं की समोर रांगोली नसून स्वतः साक्षात श्री विठ्ठलाचा फोटोच ठेवलाय. श्री क्षेत्रपाली बल्लाळेश्वराच्या या पावनभूमीत आणि बल्लाळेश्वराच्या मंदिरात आषाढी एकादशीच्या या अत्यंत पवित्र दिवशी विठुरायाच्या मूर्तीची ही हुबेहूब रांगोली साकारण्यात आली आहे. कला ही एक अशी गोष्ट आहे ना, जी शब्दांशिवाय भावना मांडते आणि दगडालाही भक्तीचा स्पर्श देऊन जिवंत करते. अर्चना आणि अश्विनी या दोघींनी मिळून ही अलौकिक आणि सुंदर रांगोली साकारली आहे. पुढील 3 ते 4 दिवसात जर तुम्ही पाली मंदिरात दर्शनासाठी येत असाल तर ही रांगोली आवर्जून आणि डोले भरून नक्की बघा. अर्चना गेली अनेक वर्षे बाप्पाच्या सेवेत समर्पित आहे. कोणताही सण असो, ती आपली ही कला नेहमी बाप्पाच्या चरणी सादर करते. ही संपूर्ण रांगोली पूर्ण करायला तब्बल 15 तासांचा वेळ लागला. पण विशेष म्हणजे 1 रुपयाही न घेता अत्यंत प्रामाणिकपणे आणि भक्तिभावाने तिने बाप्पाच्या आशीर्वादाने हे विठ्ठल रूप रांगोलीतून साकारले आहे. खरं सांगू, कलाकाराला त्याच्या कलेची किंमत कधीच पैशांमध्ये मोजता येत नाही. एका खऱ्या कलाकाराला हवी असते ती फक्त तुमच्या कौतुकाची थाप, लोकांचं प्रेम आणि आपुलकी. हीच त्याच्या मेहनतीची खरी पोचपावती असते. तुम्हाला ही विठुरायाची रांगोली कशी वाटली? कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहून नक्की सांगा आणि आपल्या भावाच्या आयडीला फॉलो करायला अजिबात विसरू नका. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. जय हरी विठ्ठल. राधे राधे. धन्यवाद.